हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. ॲक्च्युली हा फर्स्ट व्लॉग खूप आधी यायला पाहिजे होता. खूप दिवस माझं असं झालं होतं की व्लॉग करू की नाही करू स्टार्ट, किंवा काय कंटेंट करू. व्लॉग लेट स्टार्ट करण्याचं कारण असंच की माझे दोन्हीकडचे फॅमिली, सासरचे पण आणि माहेरचे पण, म्हणजे ते लोक खूप जास्त प्रायव्हेट आहेत. म्हणजे कॅमेरा स्टार्ट झाला की ते एकदम शांत होऊन जातात. आणि मी टोटली अपोजिट सोशल पर्सन, तर मी खूप जास्त कमी केलं आहे. म्हणजे असं दाखवण्यासारखं खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी असतात. तुमच्या सगळ्यांना खूप जास्त आवडेल की काय चालू असतं, कसं चालू असतं, कुठे कुठे जातो आम्ही, काय करतो. पण हेच कारण आहे मुळात की कोणी व्हिडिओ स्टार्ट झाल्यावर काहीच रिॲक्ट नाही करणार. मग ते बिहाइंड द कॅमेरा खूप जास्त एन्जॉय करतात. त्यांना असं वाटतं की काय लोकांना काय दाखवायचं. बट इट्स ओके. मी फर्स्ट व्लॉग ट्राय करते आहे, बघूत कसा होतो आहे, तुम्हाला आवडतो आहे का. आणि आजचं प्लॅनिंग असं आहे की मी इथे आले माहेरी, आणि आम्ही सगळे माहेरचे आणि बघू दिनेश आले तर आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे, म्हणजे छोट्या ठिकाणी. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मामाच्या घरी, आणि मामाच्या घरून देन अगेन इथेच. तर आज आणि उद्या असं 2 दिवसाचा टोटल हा व्लॉग असेल. सो लेट्स गो. आणि या ठिकाणी माझा एक फॉर्म भरला होता, त्यामुळं आई बोलली होती की देवाच्या पाया पड आणि फॉर्म सबमिट कर. सो येस, आय एम रेडी. मी घर वगैरे झाडलं, त्याच्यानंतर माझं आवरलं, देवपूजा केली. तोपर्यंत आईने खायला बनवलं होतं. मग कपडे मशीनला लावले होते, ते वाळत. खोटं बोलायचं नाही. पण पप्पा बोलले की आपल्याला मंदिरात वगैरे जायचं आहे, म्हणून मग हा ड्रेस घातला. सो आता आपण निघतोय. लेट्स गो. ही इज माय लिटिल ब्रदर. दिखता तो नहीं है लेकिन इट इज ट्रूथ. आणि तिथे पप्पा थांबलेले आहेत. बघा गाईस त्याची खुशी, मध्ये जायचंय म्हणून. इस बंदे ने मुझे ट्राइपॉड दिया है. माझं गोगल आहे का काय माहिती. चला गेटला लॉक करायचंय आणि निघायचं. आता हे दोघं पाठीमागं बसणार आहेत. माझ्या डॉगला हसतं ते, कारण पाठीमागं बसून ना खूप कंटाळा येतो यार. खरं तर दोघांसाठीच ही गाडी, म्हणून मी बसणार आहे पुढे. आपले मेंढर बघा, हे ट्रायपॉडला फोन लावून मस्त जमलं. पडले पाया जन्मले त्याचे. हे कॅमेरा कुठे चाललाय यार, हँडल करणं खूप हार्ड आहे. ओ माय गॉड. अरे बाहेरचं नाही दाखवायचं आपल्याला. जाऊ दे, तो हात यार तसं नको हलवू. तुटेल ती हातानं हलवू. हा बटनाने हलवायचं तर हलवू. बंद करते बाबा. काढते तुझ्या लाईक येतच नाही. भोला भाला था सीधा साधा. यार माझं स्टोरेज पण फुल झालंय, आणि स्टोरेज घ्यायचं म्हणलं तरी गुगल पे पण चालू नाहीये माझं. काय हे त्रिशूळ नाशिक करून आता आपण चाललोय
तर विठोबाचं दर्शन झालंच पाहिजे. रामकृष्ण हरी. मला आता खूप भूक लागली आहे. ह्यामध्ये केक आणला खाणार आहे. काय रे, त्याला काहीतरी वायपर चेंज करायचं होतं. विद्यानगर भंडारा. केक खायचा आहे का? केक खाऊ की तुमचा उष्ट आहे का? नाही तर नवीन केक आहे. तुला एक प्रश्न विचारू का? हा विचार. फक्त हो का नाही मध्ये उत्तर द्यायचा. हा. तो कधी अंड खाल्लंय का? अंड खाल्लंय. हो का नाही माहिती खाल्लंय? अरे हा हो. तू शेण खायचं सोडलं का नाही? सॉरी. हो सोडलं. कुठे सांगितलं SB पेपर दे नाही आता हे टाइमिंग. समोसे नाही. चहा प्यायचा का किंवा वडापाव? समोसा ते आत आहे बाबा माहिती आहे का तुला? हो ते लय आत गाडीनं बाहेर निघायचं. त्यांचे नाटके असतात अजून चांगलं नसल्यावानी जास्त. मग चहा किंवा वडापाव? पायथन नाव आहे पायथन. वीरला वीरला चहा How much? Okay. ₹1000 मध्ये येऊन जाऊन झालं असतं आमचं. आणि ह्या थारला लागलेले आहे ₹4000. हो द्या खर्च. बाबूराव कसं पाहिलंय? वातावरण बघा किती छान चाललंय. गाडीवाल्याचं वातावरण असतं का? हे निसर्ग. गाडीला नाही दाखवत मी. हे वातावरण बाहेरच. गाडीवाल्याचं वातावरण असतं का? मी उतरल्याशिवाय हे लोक उतरू शकत नाही. बघा ना किती निघत असेल का भरले. चला उतरा. 3 लाख आतापर्यंत. And see this beautiful nature. मारुडी. अरे बाबा. एक नंबर दिसते तुझी साडी. एक नंबर तुझी साडी आणि ह्याची थार गाडी. मैं थोड़ा तेल गरम करके आपके कान में डाल दूं. वगैरे भाजीपाला चालू. भेंडी लावली सगळं भाजीपाला गाईस हे डॉग बघा.
वेट. तिचे डोळे बघा फक्त, खूप डेंजर होते. थांबा, आता मला खरी तर भीती वाटते. त्याला बोलू तरी कसं, पण टर्न झाला ना नाही होते. बघा खतरनाक डोळे, एक वेगळा डोळे. बाय. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगराने माझ्या मळ्यामध्ये. पोरगा एक पुण्यात चांगला तुमच्यापैकी कोण असं दादा, पण ते आता कसं तुमच्या कुठे पुण्यात? पुण्यात आमच्या बहिणीचा पोरगा आहे. माझ्या पोराच्या लग्न माझं एक सिक्कीमला असतं, एक इथंच असतं. पडते का आम्ही तिथं थांबतो. हे मुस्कोबा मंदिर वीरचं. जायचं का पटकन पाय पडून येतं. चला चला आम्ही आम्ही दोघी पाया पडून सगळी जाऊ पाया पडून त्यातली 2-4 थोडे घेऊन. श्रीनाथांच्या ठिकाणी विचार ऐका, यांनी 200 रुपये दिलेला आहे आणि याचा आनंद व्हावा, अलीकडे सुरू करावं, शिकलेली कामं पूर्ण करावा. असं करा तुझ्या दिवस. गाइस या ब्लॉग मध्ये माझा ब्लॉग आहे पण मीच येत नाही आहे, कारण की माणसं ब्लॉग काढत नाही येत माझा. पुण्यात तुम्ही बसायला पाहिजे. पुण्यात बसायला पाहिजे. किती कमावतो दगडूशेठ गणपतीच्या पुढे किंवा हडपसरमध्ये. आता आम्ही इथं आलोय मोरव्याला. हे नवनाथांचं मंदिर आहे, नवनाथांचं गिरणारी नाथ. इथं माझ्या आत्या पण आहे. मग मे बी आपण आत्याला घेऊन खंडाळ्याला तिच्या घरी जाणार आहेत. ते बघा, आता मी इथलं तुम्हाला काही दाखवू शकत नाही. बाय. असं पूर्ण राऊंड आहे ह्या मंदिराला, राऊंड मारायचा आणि खूप सारे देव आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहे. ही इतकी स्वच्छता आहे. तुम्ही जर नसाल आला तर नक्की या. ॲक्च्युली मला पप्पा व्हिडिओ काढून देत नाही आहे, ओरडतात ते की इथं अलाव नसेल किंवा कॅमेरे वगैरे आहेत. पण तरी पण मंदिरच इतकं छान आहे, त्यामुळे मला तुम्हाला दाखवू वाटतंय. कसं काय परिचय
आम्ही हे खातोय श्रीखंड, वांग, तांदळाची पात, भजी, ते भोपळ्याचं आहे काहीतरी, चपाती आणि हे खाद्य अंडा करी. मग हे खाऊन झाल्यावर आम्ही राईस घेणार. त्याचं ताट बघा आणि तोंड बघा. दाल तडका ना, काय पण चालेल. हां, आता वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही ह्या ठिकाणी जेवण केलेलं आहे शिवारमध्ये आणि आता आम्ही जाणार आहे फलटणला, म्हणजे मामाच्या घरी. हे बघा सगळ्या ब्लॉगमध्ये आम्ही नुसता हसतोय. आमचा कॅरियर अँड कुरिअर. आत्ता वाजलेले आहेत 9:45. आम्ही आलोय मामाच्या घरी. खूप कंटाळा आलाय, तोंड धुतलंय मी. आता आम्ही झोपणार आहे. तर आपण उद्या भेटूया. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. मी सकाळी सकाळी काही बोलत नाही, त्याच्यामुळे मी नंतर व्हॉइस रेकॉर्डिंग करून टाकला आहे. बाय द वे माझी झोप खूप छान झाली. बायको काय करते रे बायको? तुझे फोटो काढते बघ की बायको, तुझे फोटो काढते. कुठं आले? मम्मीकडे आले का? कसं इकडे गाडी पुन्हा पुष्पाच्याच माग लागायला मामी दुसऱ्या बापाला सोडत नाही. ह्याचं मस्त काय खाते बर खा. आपा काय म्हणतात बर क्या बायचा इधर एक चाललेलं आहे किचनचं. मी तुम्हाला कुरकुरे घेऊन आलेली. जरा जिंदगी कुरकुरे झाली का? टेडा मेडा गॉगल लावून स्वयंपाक करणार आहे का? कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन? अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो. म्हणून गावातनं जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळेजण राम राम करतील. धर ना, धर. सगळे नाही, अरे सगळे नाही, देते तुला. धर. हा, कर ना. दे तुला, घे ना कुरकुरे. अरे घे, हात घालून, हात घालून. वाव, गाडी बघा. धरा तुम्हाला कुरकुरे. अरे सगळे नाही रे, एक एक उचला. हा, गुड बॉय. जरा तुम्हाला घे तुला. तुझ्या हातात घे, तुला पण घे. येते का? बघा कुठे पोहोचला. ब्रह्मा
इकडे काय घसरगुंडी नाहीये. कुणाला यायची? दिस इज माय ब्लॉग. तर मी गाडी चालवणार आहे. हे सगळे येणार बघायला, त्यांना तिथंच सोडून येणार आहे. माझं स्टंट दाखवते गाडीचा. एसी चालू. मेरा कद भले ही 5 फुट का है, लेकिन मेरी जुबान 10 फुट की है और हाथ 20 फुट का. आहे की माप कशाला पुढे गेली? नाही बाबा. सापडलं. दाखव तुझं ब्लॉग. शेण काढायला चाललाय बाई. हाय गाईस, आपण बघू शकतो काढायचं काम चालू होणार आहे. झालेले असणारे क्लास. आणि हा ब्लॉगर आहे माझा. अरे दुसऱ्या फोन मध्ये ब्लॉग काढत आहे. त्याला हे करायला नेमकी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर. त्याला सांगा बोलायला. हा ये रे, प्रमोशन कर. लाईक करा, शेअर करा. गेला तो मेन प्रमोशनच्या टायमिंगला गेला. चॅनल माझं ऋतुजा वावरे. छान दिसत आहे. माणसांना कळलं पाहिजे इकडची लाईफ कशी मामींची. गावाला अवतार पण चांगला आहे. आता तू दिसत नाही. आता म्हण सबस्क्राईब करा. आता म्हण की लग्नाआधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो. लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते. तो काळवांतो, करापतो, चकना होतो. त्याच्या स्वप्नांत फुकट VN वय VN काय म्हणते? पैसे नाही मागत ती कधी. बदाम बदाम तुम्ही हे करते बघू. स्वर्णिकाचे नेल्स कट करतोय आपण. नेल ट्रिमर. 45 ते 50 म्हटलं नाही. तुम्ही 50 पुढे तुमचं नाही. आता आम्ही इथे दिव्या घाटात चहा प्यायला उतरतोय. चला.
ते पुढे घ्यावं. आत्ता आम्ही पोहोचलोय हडपसरला. येतोचे पायऱ्यात चढते. हे बघा भोपळा आजीने दिलाय, म्हणजे नाही. आणि आत्ता बहुतेक म्हणजे प्रणाली आहे तिचं खूप मला फोन मेसेज येत होते की कधी भेटतीये, माझं वादनाची ढोल पथकची प्रॅक्टिस बघायला ये. तर मे बी मी तिकडे जाऊ शकते. मग तिथे गेल्यावरती आपण भेटू. नाही, मी आत्ताच फ्रेश झाले, म्हणलं प्रणालीकडे जायला निघावं, पण तिचाच फोन आला की पावसामुळे त्यांनी वादन थांबवलं आहे. मग ती बोलली की मीच येते तुझ्या घरी. तिची वाट बघत बसले होते. मग आईने हे केले गोडपोळी खावायची. मी तिला बोललो की आम्ही दोघे आल्यावरती खातो. मग आई बोलली की ते थंड झाल्यावर नाही छान लागणार, आता तू खा. ते आल्यावरती तिला देते. गेली शिंग यार. हां, काय सांगत होते. मग तेच येईल ती, तोपर्यंत खाते मी पोळी. ती आल्यावरती तिला देते, परत तिच्यासोबत खाते. आता रात्रीचे 10 वाजलेत, त्याच्यामुळं प्रणालीला बोललं आता काही येऊ नको, आपण पुन्हा भेटूत उद्या वगैरे. तोपर्यंत मी तुम्ही जो व्लॉग बघताय तो एडिट करायला घेतलेला आहे. सी आता फार लेट झालं आहे, रात्र झाली, तरी पण मी तुम्हाला फ्रेश दिसत असेल, कारण की मी आज दुपारी थोडीशी झोपली होती. कालचा आणि आजचा असा 2 दिवसाचा मिळून हा व्लॉग असणार आहे, माझा फर्स्ट व्लॉग. तरी पण फार छोटा असणार आहे, कारण की ॲज आय सेड की म्हणजे माझा व्लॉग असून त्याच्यात मी तुम्हाला फार कमी दिसणार. माझा आवाज दिसेल किंवा मी जरी दुसऱ्यांचा काढला ना तरी ते तेवढे एक्साइटमेंट किंवा इन्वॉल्व होत नाहीत. म्हणजे एक वेळ सासरचे लोक होतील पण माहेरचे नाही होणार, असे माहिती का. कोणाला नाही येत एवढं त्यात आवड किंवा काय असं. सोशल मीडिया जसं सांगितलं ना मी, सोशल पर्सन असं कोणी नाही आहेच. आणि होऊन जातं तसं. म्हणजे काय होतं की आपण फोनमध्येच अडकलेलो राहतो. मग बाकीचे एन्जॉय करण्यापेक्षा गोष्टी आपण की काय क्लिप घ्यायची, काय व्हिडिओ घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याच्यातच आपलं लक्ष लागलेलं राहतं. म्हणून पण मी ट्राय केलं आहे फर्स्ट तुमच्यासमोर दाखवायचं एक छोटासा पार्ट माझ्या लाईफमधला. म्हणजे हे 2 दिवस जेवढं घेता येईल तेवढं मी घेतलं आहे. तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे व्हिडिओ, काय बरोबर आहे किंवा काय इम्प्रूव्हमेंट करायची. मग तसं जर मी विचार केला सेकंड ब्लॉगचा तर आपण तसं करूया. आणि सेकंड ब्लॉग जरी केला तरी मी काय करणार, असं मी जसे बोलते का आता तुमच्यासमोर तसं करू शकते. तुम्हाला काहीतरी नाही तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची किंवा काहीतरी दाखवायचं, रेसिपीचं, मेकअपचं, समथिंग असं काहीतरी मी तुमच्यासमोर हे करू शकते. पण दुसऱ्यांना त्या ब्लॉगमध्ये येऊन द्यायचं हे तर मला तर नाही वाटत आहे. बट ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.